लातूर जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र शेवटच्या दिवसापर्यंत कार्यकर्त्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळं आता मोठा गट या ठिकाणी नाराजीचा सूर उगवताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि मोठा गट जो आहे तो या ठिकाणी नाराज झालेला आहे. आपल्यासोबत आता भाजपचे काही नाराज कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणूया. काय सांगाल, आता तुम्ही नाराज आहेत आणि अपक्ष फॉर्म तुम्ही भरलेला आहे? या ठिकाणी गेल्या 15 वर्षापासून मी एकनिष्ठपणे भारतीय जनता पार्टीचं काम करतो. पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे सांभाळलेली आहे. पण आज या ठिकाणी आमच्या तालुक्यातील नेत्यांनी, लोकलच्या नेत्यांनी या ठिकाणी स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा 3 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला देऊन टाकल्या आणि राष्ट्रवादीच्या मदतीने या ठिकाणी आपण निसंकोचपणे निवडणुकीला ताण न येता गुलाल लावून घेण्यासाठी कार्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालण्याचं काम करून कार्यकर्त्यांचं वाटोळं केलेलं आहे. त्यामुळे आमच्या या ठिकाणी खंडाळीमध्ये राम नरोटे असतील किंवा अंदोरीमध्ये धनराज गुट्टे असतील, आज आम्ही या ठिकाणी हकदार असताना, या उमेदवारीचे आम्ही प्रबळ दावेदार असताना आमच्या जागाच यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून दिल्या आणि त्यामुळं आज या ठिकाणी आमचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी आम्ही या मतदारसंघाची सेवा करण्यासाठी, या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी या ठिकाणी अंदोरी गटामधून मी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता आहे. या ठिकाणी सामान्य जनतेने आता आमची निवडणूक हाती घेतलेली आहे. लोकांना हे पक्षबदलूपणा, बंडखोरपणा आता पचत नाहीये. पण या ठिकाणी आम्ही आता अंदोरी जिल्हा परिषदला आणि अंदोरी पंचायत समितीला अपक्ष म्हणून सामोरं जाऊन जनतेनेच आमची निवडणूक हातात घेऊन आम्हाला या ठिकाणी गुलाल लावण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे आता तालुक्यातील नेत्यांनी आणि विशेषतः येथील गणेश हाकी नावाच्या नेत्यांनी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचं वाटोळं करण्याचं ठरवलं आणि आमच्या डोक्यामध्ये दगड घालण्याचं काम केलेलं आहे. त्यांचा मी जाहीर निषेध करतो. आम्ही आता रस्त्यावर उतरून मतं मागणार आणि जनतेच्या समोर जाऊन आम्ही आमच्या परीक्षेला सामोरं जाणार आहोत आणि आम्ही गुलाल खेळल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो. वर्षानुवर्ष पक्षाचं काम केलेलं आहे, का उमेदवारी मिळाली नाही आपल्याला? काय कारण सांगू शकता? उमेदवारी भारतीय जनता पार्टीला जर या मतदारसंघामध्ये तिकीट भेटलं असतं तर उमेदवारी मलाच मिळणार होती, याचा मला खात्री होती. केवळ मला कुठला राजकीय वारसा नाही किंवा माझ्याकडे आर्थिक पैसा नाही, पण या ठिकाणी केवळ हाडाचा कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर उतरून काम करणारा मी कार्यकर्ता, या भावनेतून मला आत्मविश्वास होता की ही उमेदवारी मलाच मिळणार आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा मला सांगितलं होतं की ही उमेदवारी तुला आहे. आदरणीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं, जिल्हाध्यक्ष साहेबांनी सांगितलं होतं. पण या ठिकाणी या तालुक्यातील जे नेते मंडळी आहे यांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, स्वतःला गुलाल लावून घेण्यासाठी या ठिकाणी आमच्या डोक्यामध्ये दगड घालण्याचं काम केलं आणि आमच्या जागा यांनी राष्ट्रवादीला देऊन टाकल्या. हे राष्ट्रवादीला सरेंडर झाले, स्वतःच्या जागा यांनी सिक्युअर केल्या आणि या ठिकाणी पक्षाचं वाटोळं करून या तालुक्यातील असंख्य लोकांचं नुकसान करण्याचं काम त्यांनी केलंय. कार्यकर्त्यामध्ये प्रचंड रोष आहे आणि हा रोष 5 फेब्रुवारीच्या मतदानामध्ये दिसून येणार आहे. कारण लोकांना आता यांचं वागणं सहन होत नाहीये. गेल्या 25 वर्षापासून लोक यांचं वागणं बघतायत, यांची तोंड बघणं सुद्धा लोकांना कंटाळा आलाय. एवढे ह्या तालुक्याला हे बोर झालेले लोक आहेत, पण हे स्वतःला इथले मालक समजतायत आणि इथल्या आमच्या मतदानाचे हे मांडवली करतात आणि स्वतःचे तिकीट घेतात. त्या लोकांचा जाहीर निषेध करतो. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रचंड रोषामध्ये आहे, प्रचंड नैराश्यामध्ये आहे, धाय मोकळून रडतोय. का तर या लोकांनी आमच्या जागेंचे सौदे केलेत. त्यामुळे या ठिकाणी तालुक्यामध्ये प्रचंड नाराजी आणि त्याचा रोष निवडणुकीमधून आपल्याला दिसून येईल. अपक्ष फॉर्म आपण ठेवलेला आहे, कायमस्वरूपी यावर अटळ राहणार आहेत का आपण? हो, या ठिकाणी गेल्या 2 ते 3 वेळेस आपण मागणी केली आणि पक्षाने वेळोवेळी सांगितलं की यावेळेस थांबावं लागेल, तुला पुढच्या वेळेस न्याय मिळेल, यावेळेस थांबावं लागेल, तुला पुढच्या वेळेस न्याय मिळेल. पण या ठिकाणी याही वेळेस यांनी तर जागाच दुसऱ्या पक्षाला देऊन टाकली. एवढा मोठा विश्वासघात या तालुक्यातील नेत्यांनी केलेला आहे. त्यामुळे आता अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्याची निर्धार आम्ही केलेला आहे, त्याला काही पर्याय नाही. नक्कीच जर पाहायला गेलं तर राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाल्यानंतर मोठा आता कार्यकर्त्यांचा गट जो आहे तो या ठिकाणी नाराज झालेला, वर्षानुवर्ष पक्षामध्ये काम करून सुद्धा उमेदवारी मिळत नसल्यामुळं आता हा गट कुठेतरी नाराजीचा सूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यामुळं भाजपला आणि राष्ट्रवादीला या नाराज कार्यकर्त्यांचं आव्हान असणार आहे. सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.